म्हणजे तुम्ही जर एखाद्या अडचणीचा सामना असा शांततेत केला, तर मग तुम्हाला पुढे काही अडचणी येऊ नाही शकत, असं म्हणजे हो. एकंदरीत आहे. म्हणजे अडचण कितीही मोठी असली ना, संयम पाहिजे. कारण की हा क्लास पूर्ण केल्यानंतर आसपासचे जे क्लायंट आहे, ते यायचे. तर मग तेव्हा एक प्रॉपर चेअर असते सलूनसाठी, ती चेअर माझ्याकडे नव्हती. मग साध्या चेअरवर मी ॲडजस्ट करून घ्यायचे. म्हणजे माझा प्रवास एक प्लास्टिकच्या चेअरपासूनच तो आत्ता इथपर्यंत आला. मग म्हणून एक छोटीशी सुरुवात करून बघितली. पण स्वामींच्या कृपेने मला त्यात खूप यश मिळालं. मी पुढे पण यश मिळत राहील, ही अपेक्षा नक्की. आपण नक्कीच करू. एकटीला मला ते जाऊ दिलं नाही त्यांनी, की "तू नको जाऊ एकटी." म्हणजे मी जायला तयार होते, पण "नको जाऊ, नको रिस्क घेऊ." मग त्यांना नेमके त्यांचं स्टॉक ऑडिट चालू होतं. तर त्यांना 7 वाजता ड्युटीवर हजर व्हायचं होतं. पण तरी पण ते मला 4:45 वाजता सोडवायला आले तिथे. तो एक चांगला आणि त्याच्या जेव्हा मी नसती, तेव्हा त्याची आईची भूमिका माझ्या जाऊबाई खूप भारी पार पाडतात. पद्धतीने घ्यायचं. हो. म्हणजे मंथमधून एकदा 20 नंतर फेशियल झालं पाहिजे. 35 नंतर कमीत कमी 2दा फेशियल झालं पाहिजे. स्वप्नात असं सांगितलं नाही पाहिजे. हां. पण माझे अर्धे स्वप्न पूर्ण झाले. हां, बाकीचे पण होतीलच. त्याच्यानंतर लेडीजसाठी लिपस्टिक हा खूप इम्पोर्टंट गोष्ट. म्हणजे फक्त लिपस्टिक लावली तरी तुम्ही मेकअप केला हा लूक दिसतो. पहिले बोलायचं झालं तर थोडक्यात तुमची ओळख करून द्या. मी वैशाली संदीप शिंदे. मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट, ब्युटिशियन म्हणून गेल्या 10 ते 11 वर्षापासून कार्यरत आहे. ओके. बरं. तर तुमचं साधारण बालपण इथेच गेलं की म्हणजे अ, आणि बालपण जर इथेच गेलं असेल, तर तुमच्या काही खास आठवणी असतील, तर त्या तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगा? माझं बालपण पिंपळगाव बसवंतमध्ये गेलं. ओके. मिनी दुबई म्हणतात त्याला. अच्छा. बालपण माझं माझी शाळा माध्यमिक होतं, प्राथमिक. आणि माझं 5वी ते 10वी कन्या विद्यालयामध्ये. पिंपळगावलाच कन्या विद्यालय आहे तिथे. आणि त्याच्यानंतर 11वी पासून ते टी-वाय पर्यंत मी के-के-डब्ल्यूला होते, पिंपळगावमध्ये. अच्छा. ओके. मग त्याला मिनी दुबई का म्हणता? साधारण म्हणजे असं काही गोष्ट आहे? मिनी दुबई तिथे ॲक्चुअली कांदा मार्केट खूप मोठं आहे. आशिया खंडामध्ये 1 नंबर कांदा मार्केट आहे. म्हणून मिनी दुबई म्हणतात. आणि तिथे म्हणजे कोणत्या गोष्टीची कमी नाहीये. सर्व गोष्टी अवेलेबल असतात नाही अच्छा. का? त्याच्यामुळे मग त्याला मिनी दुबई. म्हणजे आधीपासून ते नाव पडलंय त्याचं. अच्छा. मग तुमच्या असं लहानपणीच्या काही खास आठवणी पिंपळगाव बसवंतमधल्या, असं काही एखादी तुम्हाला आठवत असेल, तर तुम्ही सांगू शकता? आठवण म्हणजे माझा एक भाऊ आहे, मोठा आहे तो माझ्यापेक्षा बरं. आणि मी लहान. मी लहान असून पण अशी आगाऊ, टपोरी, डॅशिंग आणि तो खूप शांत, सोज्वळ असा. तर मग बऱ्याच आई म्हणायची, "तू ना मुलगा हवा होती आणि तो मुलगी हवा होती." तर मग एक म्हणजे तो मोठा असताना त्याचा ड्रेस मी घातलेला. टी-शर्ट आणि टॉप म्हणजे टी-शर्ट आणि जीन्स त्याची मी वेअर केलेली आणि माझा एक लेहेंगा होता नवीन. तर तो त्याने वेअर केली आणि तो गेटअप त्याने एकदम मुलीसारखा केलेला आणि मी मुलासारखा एकदम आणि आम्ही ते शूट स्टुडिओमध्ये जाऊन केलं होतं फोटोशूट त्यावेळी. हो का? ते एक आठवण आहे लहानपणाची. तेव्हा तुम्ही तरी किती वर्षाचे असाल साधारण? मी 7 ते 8 वर्षाची असेल आणि तो माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठा. पण त्या लहानपणीच्या आठवणी म्हणजे लहानपणीच्या वेगळ्याच. म्हणजे अजूनही तो फोटो बघितला ना खूप हसायला येतं. ते आठवणी तशाच ते असतात. आठवणी. आणि मग आता मग तुम्ही कॉलेज पण पिंपळगाव बसवंतमध्येच केलं? हो, माझं 11वी ते टी-वाय पर्यंत तिथेच अच्छा. पिंपळगाव इथेच. पिंपळगावमध्ये हो. झालं. मग आता सौंदर्य क्षेत्रामध्ये जायचं मग तुम्ही कधी ठरवलं? मी म्हणजे माझी आवड आहे ना आधीपासनं आर्ट्समध्ये होती. कला क्षेत्रात माझी आधीपासून खूप आवड होती. 12वीच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे आमच्या जवळच एक पार्लर होतं. तिथे सुट्ट्यांमध्ये मी एक बेसिक क्लास केला. बरं. हां, तेव्हापासून मग मी या क्षेत्रात आली. अच्छा तेव्हा. मग तुम्ही तिकडे पण प्रॅक्टिस करायचे? हो, हो, मी 1 वर्ष त्यांच्याकडे क्लास केला. त्यानंतर आसपास ज्या छोट्या ऑर्डर्स होत्या त्या घ्यायचे आणि माझी आवड आधीपासून ह्याच तेच क्षेत्रात. हं. ओके, ओके. आणि मग तुम्हाला असं सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या का? आणि मग तुम्ही त्याचा सामना कसा केला? हो, सुरुवातीच्या काळात असं व्हायचं ना, की हा क्लास पूर्ण केल्यानंतर आसपासचे जे क्लायंट आहेत, ते यायचे. तर मग तेव्हा एक प्रॉपर चेअर असते सलूनसाठी, ती चेअर माझ्याकडे नव्हती. मग साध्या चेअरवर मी ॲडजस्ट करून घ्यायचे. म्हणजे माझा प्रवास एक प्लास्टिकच्या चेअरपासून तो आत्ता इथपर्यंत आला. ओके, ओके.
आणि मग आता तुम्ही म्हणजे स्वतःचं सलून चालू केलंय. मग त्याच्यामागे काय प्रेरणा होती? म्हणजे तुम्ही आधीपासून ठरवलं होतं की स्वतःचं सलून पाहिजे किंवा मग असं काही अ, म्हणजे म्हणजे मी ह्या मताची आहे, आपलं अस्तित्व छोटं का असेना पण स्वतःचं असावं. हो, कोणाच्या अंडर प्रेशर काम करणं हे मला आधीपासून माझ्या तत्वात नव्हतं. बरोबर. मग म्हणून एक छोटीशी सुरुवात करून बघितली. पण स्वामींच्या कृपेने मला त्यात खूप यश मिळालं. हो. आणि पुढे पण यश मिळत राहील, ही अपेक्षा हो. आपण नक्कीच करू आणि अशीच मेहनत करत राहा. तर मग आता तुम्ही आहे यशस्वी आहे, तुम्हाला आता चांगल्या ऑर्डर मिळतात. मग आता ह्या यशस्वी टप्प्यावर पोहोचल्यावर तुम्हाला कोणत्या गोष्टीने सगळ्यात जास्त आनंदित केलं असं तुम्हाला वाटतं? किंवा अजून पुढे तुम्हाला आनंद देईल या यशस्वी टप्प्यावर असताना? आत्तापर्यंतच्या वाटचालमध्ये सुरुवातीला जरी मला अडचण आली, तरी मी आता म्हणजे एक मी ठरवलेलं टार्गेट माझं अर्धं कंप्लीट झालंय. आणि त्या बेसवर म्हणजे मी आणि माझ्या हसबँडनी एक फ्लॅट घेतला. त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे, की माझी छोटी का असेना कमाई त्यातनं मी त्यांना आधार म्हणजे हातभार लावला. त्या गोष्टीचा मला आनंद आहे. अच्छा. आणि आज म्हणजे आपण तुमच्याच फ्लॅटमध्ये हा पॉडकास्ट शूट करतोय. येस. त्याचा जास्त आनंद आहे. त्याचा जास्त आनंद आहे. ठीक आहे. तर मग एखादा क्लायंटशी रिलेटेड काही असा अनुभव आहे का? म्हणजे चांगला किंवा मग असं ॲप्रिसिएशन दिलं असेल एखाद्या क्लायंटने तुम्हाला तुमच्या कामाबद्दल. तर असं तुम्हाला काही आठवतं का? हां. तसे बऱ्यापैकी बरेच आहे. मग त्यापैकी एक असा, की एक ब्रायडल होती माझ्याकडे. तर तिचं वेळेवर ज्या मेकअप आर्टिस्ट तिने सांगितलेली होती, तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ती अवेलेबल राहू शकत नव्हती. मग तिने वेळेवर मला सांगितलं. मग सांगितल्यानंतर अ, झालं असं, की ती आणि मी एकदम अननोन होतो. मग ती खूप "दीदी मला ना एकदम लाईट सेटल फ्लॉलेस मेकअप हवाय." अच्छा. हां. आणि जेव्हा तिचा तो लूक मी कंप्लीट केला, तेव्हा तिला खूप आनंद झाला, की तिला जे पाहिजे होतं, जे अपेक्षित होतं, तेच मी तिला दिलं. कारण की तिला ती मेकअप आर्टिस्ट ओळखीची होती, पण मी पूर्णपणे नवीन होती आणि तो वेडिंग स्पेशल डे होता. तर तिचा हवं ते तिला भेटलं. त्याच्यामुळे ती खूप आनंदी झाली आणि तिने सर्वांसमोर मला हग केलं. ते एक माझं मेमोरीज आहे. आणि ती हॅपी व्हॅली मेमोरीज आणि एक असं, की जे एक अधिकाऱ्याची वाईफ होती. तर तिने एक ट्रीटमेंट मला माझ्याकडे फेशियल केलेलं होतं. ते फेशियल केल्यानंतर साधारणतः 2 महिन्यानंतर तिचा कॉल आला आणि तिने पूर्णपणे माझ्यावर ब्लेम केलेलं, की तुम्ही ते फेशियल केलं त्याच्यामुळे मला खूप पिंपल्स आले, खूप रिएक्शन आली. तर मग आता काय करायचं याच्यावर? तुम्ही एक तर माझं पेमेंट रिटर्न द्या किंवा मग माझी ट्रीटमेंट तुम्ही पूर्ण करून द्या. पण मग प्रॉडक्टचे पैसे मी कसं रिटर्न तिला करणार ना? प्रॉडक्ट तर घरी बनत नाही आणि तिला रिएक्शन येणार असेल माझ्या फेशियलची. ती 1 वीकमध्ये किंवा 2 वीकमध्ये आली असती. तिने 2 मंथ नंतर कॉल केला आणि तिच्यासोबत जास्त मी आर्ग्युमेंट पण करू शकत नव्हती. ती एक मोठ्या अधिकाऱ्याची वाईफ होती. बरोबर. तर मग तो मॅटर जरा चिघळला बऱ्यापैकी. तो तिच्या हसबंडपर्यंत पोहोचला. बरं. मग नंतर म्हणजे मी तिला माझ्या मेहनतीचे पैसे रिटर्न देऊ शकते. पण तिला मी बोलले, "मी प्रॉडक्टचे पैसे तुला रिटर्न देणारच नाही, कारण की ते मी घरी बनवत नाही." बरं. मग तिच्या मिस्टरांसोबत मी बोलली. म्हटलं, "मी ते घरी बनवत नाही, त्याच्यामुळे प्रॉडक्टचे देऊ शकत नाही." माझं मत ठामपणे तिला सांगितलं. मग तिच्या मिस्टरांनी तिला समजून सांगितलं, "तुला जर प्रॉब्लेम आला असता फेशियलचा, तर एखाद्या वीकमध्येच आला असता. 2 महिन्यानंतर तू तिला कॉल करते. तर मग तो तर तू कसं तिच्यावर ब्लेम करू शकते, नाही का?" आणि नंतर झालं असंच का 6 महिन्यानंतर तिचा परत कॉल आला, की म्हणजे मला तुमची सर्व्हिस तेव्हा आवडली होती. पण मग मला आता फेशियल करायचंय, मी येऊ का? पण असे क्लायंट आपल्याला नको असतात. पेबल असलं तरी नको. मी स्पष्ट तिला नाही सांगितलं. असं. बरं. म्हणजे चांगल्या पण आठवणी आणि वाईट पण पण आठवणी. म्हणजे तुम्ही जर एखाद्या अडचणीचा सामना असा शांततेत केला, तर मग तुम्हाला पुढे काही अडचणी येऊ नाही शकत. असं म्हणजे एकंदरीत आहे. म्हणजे अडचण कितीही मोठं असलं ना, संयम पाहिजे. हं. तेच. आणि एक तुम्ही ॲज अ उद्योजिका आहे. तर मग आता तुमच्यामध्ये संयम असेलच. पण मग आता एक आई, गृहिणी आणि उद्योजिका म्हणून तुम्ही मग आता सगळं कसं मॅनेज करता? ज्या दिवशी माझ्या मुलाला सुट्टी असली, त्या दिवशी मी कंपल्सरी घरी असते. पण कदाचित असं होतं, ज्या दिवशी त्याला सुट्टी असली आणि त्याच दिवशी मला ऑर्डर असली, तर मग त्याला जरा मॅनेज करावं लागतं. मी जरी आज फ्री नाही राहिली, नंतर मी घरी राहील आणि मी तुला वेळ देईल. अच्छा. हां.
म्हणजे त्याचा सुट्टीच्या दिवशी त्याला पाहिजे तसं एन्जॉय करणं किंवा त्याला कुठेतरी फिरायला घेऊन जाणं. हं, तर ते असतं. ते चालू असतं. ओके, ओके. आणि मग जेव्हा त्याला सुट्टी नसते, मग तुमचं असं डेली रुटीन कसं असतं? माझं डेली रुटीन मी सकाळी 5 वाजता उठते. 5 वाजता उठल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक घेते. त्याच्यानंतर आमचं बॅक साइडलाच एक ग्राउंड आहे. साधारणतः 1 किलोमीटरचं असेल ते. तिथे 4-5 चक्कर मारून येते. त्याच्यानंतर अंघोळ, देवपूजा, आपले मुलाचे 2 टिफिन, मिस्टरचे 2 टिफिन. मग नंतर रेग्युलर घरातलं आवरायचं, नंतर पार्लरमध्ये जायचं. घरी आलं की परत घरातली ड्युटी चालू. मग तोपर्यंत तुमच्या मुलाची शाळा वगैरे पण सुटून जात असेल आणि मग तो घरी हो. ओके, ओके. मग त्याच्यासोबत वेळ घालवताना तुम्हाला काय विशेष वाटतं? म्हणजे तुम्हाला काय हॅपीनेस देतं? त्याच्यासोबत वेळ घालवताना म्हणजे मला त्याची एक गोष्ट आधीपासून खूप आवडते. जसं तो बोलायला लागला 1.5-2 वर्षापासून तो बोलायला लागला. त्याच्यात मला तेव्हापासून खूप समजूतदारपणा दिसतोय. म्हणजे सपोज त्याला जर म्हटलं, "स्पर्श मला आज नाही होणार तुला पॉसिबल वेळ देणं." तर तो जास्त काही डिमांड करत नाही. "ठीक आहे आई, तू टेन्शन नको घेऊ. तू जा, आम्ही राहील व्यवस्थित." असं त्याचं म्हणजे वयाच्या मानाने त्याचा समजूतदारपणा खूप आहे. अच्छा. ओके. मग तो आता तसा समजूतदार आहे. मग तुमचे जे हसबंड आहेत, ते पण तेवढेच समजूतदार आहेत का? हो, नक्की. आणि त्यांचा कसा पाठिंबा मिळतो किंवा तुमच्या कुटुंबाचा कसा पाठिंबा मिळतो त्यात सर्व ह्याच्यात? त्यांचा पाठिंबा म्हणजे बऱ्याचदा असं होतं, आता परवाचीच गोष्ट, मी पहाटे 4:45च्या आसपास मला ऑर्डर होती जत्रा हॉटेलजवळ. बरं. तर एकटीला मला ते जाऊ दिलं की त्यांनी, की "तू नको जाऊ एकटी." म्हणजे मी जायला तयार होती, पण नको जाऊ, नको रिस्क घेऊ. मग त्यांना नेमके त्यांचं स्टॉक ऑडिट चालू होतं. तर त्यांना 7 वाजता ड्युटीवर हजर व्हायचं होतं. पण तरी पण ते मला 4:45 वाजता सोडवायला आले तिथे. तो एक चांगला पाठिंबा आहे. त्याच्यानंतर माझ्या सासूबाई पण खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे त्याच्या जडण-घडणमध्ये ना माझ्यापेक्षा जास्त त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि त्याच्या जेव्हा मी नसती, तेव्हा त्याच्या आईची भूमिका माझ्या जाऊबाई खूप भारी पार पाडतात. म्हणजे माझी कमी त्याला वाटत नाही आणि घरातल्यांचा जो काही पाठिंबा आहे, त्याच्यामुळेच मी ही सर्व गोष्टी करू शकते ना. तेच आणि घरचा पाठिंबा असेलच तर हो, आपण अत्युच्च पातळीवर पोहोचू शकतो, बरोबर. असं असतं. अ, त्याच्यानंतर मग आता साधारण म्हणजे आता तुम्ही मेकअप एवढं शिकलाय, तुम्हाला एवढा आता चांगला एक्सपिरियन्स आहे. तर मग आता जे नवीन आहे, न्यूकमर्स आहे, तर त्यांच्यासाठी काही सोपे आणि उपयुक्त टिप्स तुम्ही काही देऊ शकाल का? सोप्या आणि ज्या नवीन मेकअप आर्टिस्ट जस्ट आता झाल्यात, तर त्यांचं कसं होतं, स्किन टाइपनुसार मेकअप केला जातो. तर ते स्किन अनलाईज करून मग ते प्रॉडक्ट यूज झाले पाहिजे. तर त्याचा योग्य तो अभ्यास घेऊन मग म्हणजे मेकअप स्टार्ट झाला पाहिजे. जसं की एकदम छोटी गोष्ट मी सांगते. आता उन्हाळा स्टार्ट आहे. आपण जे मॉइश्चरायझर यूज करतो आता ह्या उन्हाळ्यामध्ये वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज झालं पाहिजे. म्हणजे या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. त्याचा डीपमध्ये अभ्यास करूनच मेकअप स्टार्ट करायला पाहिजे. बरं आणि आता म्हणजे मोस्टली 14-15 वर्षापासून ॲक्ने चालू होऊन जातात. तर मग त्याच्यावर कसं आपण काळजी घेतली पाहिजे असं काही थिंग्स? होम रेमेडी बऱ्यापैकी यूज झालं पाहिजे. शक्यतो सर्वात आधी होम रेमेडीज यूज झाल्या पाहिजे. आणि वयाच्या 20 नंतर 1 महिन्यातनं एकदा फेशियल झालंच पाहिजे. हो. म्हणजे रक्तभिसरण फेशियलमुळे चांगलं होतं आणि जेव्हा रक्तभिसरण चांगलं होतं, तेव्हा एक्नेचे पिंपल्स वगैरे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक कमी होऊन जातात. ओके. आणि मग सेम मग तसंच त्वचेची काळजी पण त्याच पद्धतीने घ्यायची. हो, हो. म्हणजे मंथमधून एकदा 20 नंतर फेशियल झालं पाहिजे. 35 नंतर कमीत कमी 2दा फेशियल झालं पाहिजे. एकदा क्लीनअप झालं पाहिजे, एकदा फेशियल झालं पाहिजे. ओके. आणि केसांची कशी काळजी घ्यायची? केसांचे आठवड्यातनं 2दा वॉश झाला पाहिजे. ज्या दिवशी आपण वॉश करणार आहोत, त्याच्या आधी एक रात्र नाही का, ऑइल मसाज झाली पाहिजे. जमलंच तर एक स्टीम कॅप येते नाही का छोटी. ऑइल यूज केल्यानंतर आपण स्टीम कॅप यूज झाली पाहिजे आणि जेव्हा आपण ऑइल यूज करतो, तेव्हा ते शक्यतो गरम करून यूज करायचं. त्यात भीमसेन कापूर असतं. बरोबर. ते कापूर टाकायचं. त्याचा फायदा असतो भीमसेन कापूरमुळं जे केस पटकन गळतात, पांढरे होतात किंवा मग कोंडा असतो, ह्या गोष्टी नियंत्रित राहतात. अच्छा. हां. ओके. आणि आता बरेच लोकं मेकअप करताना किंवा त्वचेची काळजी म्हणजे त्वचेची
अ, काही त्याच्यावर प्रक्रिया करताना ना बऱ्याच चुका करतात. तर मग त्या कशा टाळायच्या? म्हणजे लोकांना जे बिगिनर असतात ना, त्यांना प्रॉब्लेम काय येतो, बिगिनरवाला म्हणजे जे असतात, तर त्यांचं स्किन टोननुसार फाउंडेशन सिलेक्ट केलं पाहिजे. अच्छा. फेअर स्किनला त्या स्किननुसारच फाउंडेशन पाहिजे. स्किन टोननुसार फाउंडेशन चुकलं, की तुमच्या सर्वच गोष्टी चुकतात. कारण की तो बेस असतो. एकदा बेस चुकला, तर मग मेकअप ग्रे पडणं, तो लाँग लास्टिंग न राहणं, ह्या गोष्टी त्याच्यामुळं क्रिएट होतात. मेन फाउंडेशनवर डिपेंड असतं मेकअप. तर तो स्किन टोननुसार चॉईस झाला तो पाहिजे. चॉईस झाला पाहिजे. मग आपण हे घरी पण तसं करू शकतो म्हणजे घरी जर तुम्हाला तेवढं नॉलेज असेल, हो, तर मग घरी पण त्या याच्यानुसार आपण मेकअप करू शकतो. बरोबर. बरोबर. आणि आता साधारण तुमचं ब्रायडल मेकअप जो आहे, तर त्याचं पॅकेज कसं असतं? म्हणजे कितीपासून सुरू? माझ्याकडे बेसिक 12,000 पासून पॅकेज चालू आहे. हां. एक 12, 15, 20, 25 आणि 30 असे पॅकेज आहे. पॅकेज आपण सर्व्हिसेसनुसार अवेलेबल करतो. गावाकडचे शक्यतो एवढे म्हणजे नाही का मुलींना एवढे फक्त मेकअपसाठी नाही का देत नाही. तर मग 12 पासून माझं स्टार्टिंग आहे. बेसिक ते पॅकेज आहे. त्याच्यानंतर जशा सर्व्हिसेस वाढतात, तसं पॅकेजची व्हॅल्यू वाढते. अच्छा, हं, हं. ओके. आता अ, वधू किंवा वर असेल कोणी पण, मग तेच मेकअप आर्टिस्ट त्यांनी निवडताना ना काय काळजी घ्यायला पाहिजे? म्हणजे त्यांनी तुम्हाला का निवडावं? असं एक एकंदरीत प्रश्न. ओके. मेकअप आर्टिस्ट म्हणजे बाकी क्लायंटकडनं फीडबॅक त्यांचा कसा आहे ते बघितलं पाहिजे. आणि आता सध्या सोशल मीडियावर खूप भयंकर एडिटिंग वगैरे असते. हो. तर त्यांचं वर्क कसं आहे, ते बघून मग मेकअप आर्टिस्ट चॉईस करायला पाहिजे. माझं पर्सनली सांगाल तर मी जास्त एडिटिंगवाल्या गोष्टी ठेवत नाही. जे आहे, ते आहे. तेच मी शो करते. फिल्टर वगैरे यूज करून मी मेकअप शो करत नाही. म्हणून मला म्हणजे ऑर्डर द्यावी. नक्कीच, नक्कीच. आणि तुम्हाला अजून भरपूर ऑर्डर्स मिळतील. हो. हे स्वप्न पूर्ण होतील. आता थोडंसं वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि ते थोड्या प्रेरणेबद्दल बोलू आपण. तर मग तुम्ही आता कामाच्या व्यापातून वेळ काढता, मुलाला वेळ देता. मग त्या व्यतिरिक्त अजून काही छंद आहेत तुमचे? हो. अ, मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं. अच्छा. मला घर डेकोरेशन करायला खूप आवडतं. मेहंदी, रांगोळीमध्ये माझा खूप इंटरेस्ट आहे. त्या दिवशी मी घरी असली, त्या दिवशी खूप सारं खेळून झालं, मुलासोबत फिरून झालं, की "मग आई आता काय करायचं?" "मग तू तुझं ड्रॉइंग काढ, तुला जे आवडेल ते. मला जे आवडेल ते मी करते. मी ते ड्रॉइंग करते." मग आम्ही कॉम्पिटिशन लावतो. "तू हे काढ, मी हे काढेल." असं. तो माझा एक छंद आहे. छंद आहे. ओके. हो. आणि मग आणि कधी-कधी असं होतं त्याच्या पप्पांना मोठ्या आवाज गाणे नाही आवडत. तर मग ते नसताना आम्ही खूप मोठ्या आवाजात गाणे लावतो, नाचतो दोघेजण, एन्जॉय करतो. पण त्यांना माहिती काय की ते नाहीतर म्हणजे काही गोष्टी त्यांना नाही आवडत, तरी मला आवडतं म्हणून ते मला करू देतात. हां. नाहीतर मला वाटलं, की आता माहीत नसेल तर आपल्या एपिसोड थ्रू त्यांना माहिती पडून जाईल. बाकी तुमचं काही आहे भविष्यात अजून काही खास स्वप्न किंवा मग असं काही तुमचे टार्गेट्स आहे, तुम्हाला कंप्लीट करायचं असं काही आहे का? स्वप्नात सांगितलं नाही पाहिजे. हां. ते पण. पण माझे अर्धे स्वप्न पूर्ण झाले. आणि पण बाकीचे पण होणारच, होतीलच. अ, आणि अशी एखादी प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणजे आता कुटुंब तुमचं प्रेरणादायी आहेच म्हणजे ते प्रेरणा देतातच. पण मग त्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादी कोणी व्यक्ती आहे का? किंवा त्यांच्यासोबत काही अनुभव आहे का तुम्हाला आलेले असं? माझी आईच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. सहनशीलता काय असते, संयम काय असतो, हे मला तिच्याकडनं शिकायला भेटलंय. बरं. आता एक फन सेगमेंट आहे. की आपण आता काही थोडेसे प्रश्न विचारू. तर मग त्या प्रश्नांना तुम्ही म्हणजे तेवढे फक्त एक्सप्लेन करा आणि हो. मग आपण आपला एपिसोड संपवू. तर मग आता एक असा कोणता मेकअप प्रॉडक्ट आहे जो नेहमी सोबत ठेवावा? मग तो अ, पुरुषांसाठी पण असेल किंवा स्त्रियांसाठी पण असेल. आता हे आहे का? वेट एंड वाइप्स असतात ना, हां. ते सोबत पाहिजेच. बरं. त्याच्यानंतर लेडीजसाठी लिपस्टिक हा खूप इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे फक्त लिपस्टिक लावली तरी तुम्ही मेकअप केला हा लूक दिसतो. लेडीजसाठी लिपस्टिक आणि जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी पण वेलकम. वेट एंड वाइप्स. हो. अ, सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी काय करता? डिटॉक्स ड्रिंक पिते. मग त्याच्यात काय-काय असतं म्हणजे त्या ड्रिंकमध्ये तुम्ही? मी जिरे आणि दालचिनीचं बॉईल केलेलं पाणी पिते. ॲक्चुअली ते पी-सी-ओ-डीसाठी खूप उपयुक्त गोष्ट आहे. आणि फॅट्स वगैरे जरा लेव्हलवर.
ओके. म्हणजे ते ज्यांना पचता या गोष्टी त्यांनीच ह्या करायला पाहिजे. म्हणजे हो, ॲक्चुअली आता उन्हाळ्यात चालू आहे ना, तर उन्हाळ्यात ते प्रमाण कमी करायला पाहिजे. म्हणजे मी एका दिवसाआड पिते. तसं मी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात रोज पिते. हो. हीटवर डिपेंड. अच्छा. तुमचा एखादा कोणता अ, आवडता मेकअप लूक कोणता आहे? म्हणजे सिंपल, ग्लॅमरस की ब्राइडल असं? सिंपल. अच्छा, सिंपल आणि सोबर. शुगरच. अ, आणि एखाद दिवशी तुम्हाला जर अचानक अशी सुट्टी मिळाली, तर तुम्ही मोस्टली काय करता? एखाद्या दिवशी सुट्टी भेटली का ते तिच्यासोबत वेळ घालवते. हां. ठीक आहे. तुमचं आवडतं ॲप किंवा मग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म? ऑब्व्हियसली Instagram. खूप प्रेरणा भेटते त्याच्यावरनं. टिप्स मिळतात. म्हणजे जरी मी एक उत्तम मेकअप आर्टिस्ट असली, तरी पण मला प्रत्येक व्यक्तीकडनं शिकायला भेटतं. तसं बाकीच्या मेकअप आर्टिस्टकडनं त्या गोष्टी शिकायला भेटतात. बरोबर. आणि तुम्ही मग स्वयंपाक करता, तर मग तुमची आवडती डिश कोणती? किंवा मग मला सी फूड खूप आवडतं. माझा सी फूड. हां, क्रॅब वगैरे मी चांगलं बनवते. बरं. सी फूडमधली एखादी विशिष्ट एखादी अशी डिश? सी फूडमध्ये ओले बोंबील मी छान बनवते. खेकडा मी छान बनवते. हो. पण मग ती तुम्हाला मग खायलाही आवडते की तुम्हाला फक्त बनवायला? बनवायलाही आवडते आणि माझ्या घरातल्यांना पण आवडते. हं. बरं. मग तुम्ही काम करताना तुम्ही असं म्युझिक ऐकता की म्युझिक जेव्हा खूप कामाचा लोड असतो हां. घरात, तेव्हा हेडफोन घालायचे, मस्त मोठ्या आवाजात गाणे लावायचे. काम पण होतं, एन्जॉय पण होतं. नाहीतर मग ऑप्शनल फ्रेंडला फोन लावायचा, एकीकडे बोलायचं, दुसरीकडे काम करायचे. मग तुमचं एखादं आवडतं गाणं? आवडतं गाणं असं विशेष एकच नाहीये, खूप सारे लता मंगेशकरचे गाणे मला जुने गाणे मला आवडतात. हो. ओके. बरं. आणि आता तुमच्या मुलाचा एखादा गमतीशीर किस्सा आहे का? की मला जो सांगावासा वाटेल? माझ्या मुलाचा हां. तर मी जेव्हा माझं पार्लर ओपन झालं, त्याच्यानंतर मी त्याला थोड्याच दिवसात पार्लरमध्ये घेऊन गेली. त्याच्यानंतर माझ्याकडे क्लायंट आलं. तर ते मला विचारत होते, "ताई मी कोणतं वॅक्स करायला हवं?" तर हा लगेच बोलला, "का आई त्यांना सांग तू रिका वॅक्स करा म्हणून." मग मी थोडी हँग झाली. त्याला विचारलं, "रिका वॅक्सच का करायचं?" मग त्यांनी मला सांगितलं, "त्याच्याने डेड स्किन चांगली रिमूव्ह होते ना आई, म्हणून करायचं." मग त्यांनी ते ते मला विशेष वाटलं. कदाचित मी क्लायंटला एक्सप्लेन करते, रिका करा किंवा एलोवेरा करा, चॉकलेट करा, असे तसे व्हॅक्सचे प्रकार आहेत. जेव्हा मी एक्सप्लेन करते, मे बी त्यांनी तेव्हा ते ऐकलं असेल आणि ते त्यांनी सांगितलं. म्हणजे मला त्याच्यात त्याची ग्रास्पिंग पॉवर आणि खूप गोष्टी त्याला पार्लरच्या आत्तापासूनच माहिती आहे. भविष्यात तो पण कदाचित मोठा मेकअप आर्टिस्ट होऊ शकतो. नक्कीच सर. होईल. तेच. आणि जर आता समजा तुम्हाला एखाद्या काल्पनिक पात्रेचं काल्पनिक पात्र आहे आणि त्याचा मेकअप करायचा आहे. तर तुम्ही एखादं काल्पनिक पात्र कोणतं निवडाल मेकअप करण्यासाठी? मी झाशीची राणी निवडेल. तिच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे, जी ताकद आहे, ती मला दाखवायला खूप आवडेल. तो मेकअप करायला मला खरंच आवडेल. हे खूप ॲक्चुअली छान उत्तर होतं. त्यांचा जर मेकअप जरी नसेल ना, तरी त्यांच्यावरचं तेज, त्यांच्या चेहऱ्यावरचं ते आणि त्यांनी दिलेली प्रेरणा खूप जास्त आहे. बरोबर. आता ते शिवकन्याचा जो आपण म्हणजे मी एव्हरी इयर तो मेकअप करते. बरं. तर ते जे तेज आहे ना, जेव्हा तो लूक करते, त्यात मुली आतून ती जे झळकतं, हां. ते बाकीच्या मेकअपपेक्षा उज्ज्वल झळकतं. बरोबर आणि तो आत्मविश्वासच वेगळा. हो. बरोबर. तेच. आणि आता तुम्ही एखादं आवडतं वाक्य किंवा डायलॉग किंवा एखादे प्रेरणादायी विचार सांगा आणि मग हे सांगून आपण आपला पॉडकास्ट संपवू. प्रेरणादायी म्हणजे अ, मला ह्या लाईनवर खूप बिलीव्ह आहे. अंत अस्ति प्रारंभ. बरोबर. हं. आणि कोणतं पण काम सुरू करण्याच्या आधी ना, की मी हे करते, ते होईल का नाही? करायला पाहिजे की नाही? असा विचार नाही करायचा. करून बघायचं. जे होईल ते होईल. झालं सक्सेस तर चांगलंच. नाही झालं तर त्याच्यातनं अनुभव भेटेल. तेच. म्हणजे आपल्याला मोठे तेच शिकवता, की काही असेल पाण्यात पडून बघायचं, पोहता आलं नाही आलं तरी चालेल, पण मग ते तयार व्हायचे. हां आणि आपण प्रोसेसवर ट्रस्ट ठेवायचा. प्रोसेस जर चांगली असेल, आपण मनापासून जर काम केलं, तर प्रोसेस बरोबर हे होते. बरोबर. नाहीतर मग आणि संयम महत्वाचा. संयम नो सुरुवातीला यश मिळेलच असं नाही. पण मग आपण प्रयत्न करायला पाहिजे. सहनशीलता पण पाहिजे याच्यामध्ये, ह्या बिझनेसमध्ये. म्हणजे माझ्या व्यक्तिगत बिझनेसमध्ये. कोणता क्लायंट कधी-कधी आपल्याला म्हणजे अ, जसं की मी सांगितलं, चूक नसताना ब्लेम झालं. सहनशीलताच पाहिजे बघ ह्या गोष्टींमध्ये पण.
तेच. नाही आणि चांगलं वाक्य आहे आणि ती अंत असती असती प्रारंभ. तेच. मला लागू होतं ते. आणि ते खूप खरंच प्रेरणादायी आणि तुमचा एकंदरीत जीवन प्रवास पण खूप प्रेरणादायी आहे. तेच आणि आता तुम्हाला भविष्यात पण खूप चांगली प्रगती तुम्ही कराल आणि तुमचं आयुष्य असंच तुमचे जे पण काही स्वप्न असतील ते पण तुमचे लवकरच पूर्ण होतील, ही आम्ही अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद. आणि खरंच थँक यू. तुमच्या निमित्ताने मला माझ्या भावना किंवा मला काय वाटतं हे मला व्यक्त करायला भेटलं.